रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, सोहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, 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 सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी।
हरी सुख पावले हरी सुख पावले गोकुळीच्या गवळीया गोपिया गोधना सतला गोकुळीच्या गवळीया गवळीया गोपिया गोधना सतला गोकुळीच्या गवळीया गोपिया गोधना सतला हरी सुख पावले हरी सुख पावले हरी सुख पावले हरी सुख पावले बापर कुमा देवी वरू विठ्ठलू रे बापर कुमा देवी वरू विठ्ठलू सवंगडिया दिधले रे ते सुख सवंगडिया दिधले रे हरी सुख पावले हरी सुख पावले ते सुख सवंगडिया दिधले रे ते सुख सवंगडिया दिधले रे हरी सुख पावले गोपिया गोधना सतला गोकुळीच्या गवळीया गवळीया गोपिया गोधना सतला हरी सुख मुने जनाधाने योगिया मुने जनाधाने योगिया मुने जनाधाने योगिया मुनि जनाधाने
आ
आसनी शयनी हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. गोकुलीच्या गवळिया गोपिया गोधना सकळा हरी सुख पावले रे. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू ते सुख सवंगडिया दिदले रे. हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. गोकुलीच्या गवळिया गोपिया गोधना सकळा माझी वाणी तुझे वडून ध्यानी ते सुखासनी शयनी हरी सुख भावले रे, हरी सुख भावले रे. गोकुलीच्या गवळिया गोपिया गोधना सकळा. नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सला नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते. राजाधिराज भगवान श्री पांडुरंगाय विश्वसंत श्रेष्ठ ज्ञानचे महाराज बुद्धिमत्ता वरिष्ठ असलेले हनुमंतराय आणि तुम्हा सज्जनांना नम्र भावनेने नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुखाची मीमांसा करणाऱ्या अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे बरं का. सुखाची जाणीव करून देतात. सुख मूलभूत सुख कोणतं आहे हे ते या अभंगामध्ये शब्दबद्ध करतात. तेव्हा हा अभंग जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा आहे म्हणा बरं का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय बरं का. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, मग आता दुसऱ्या कोणाला विचारायची जरूर नाही बरं का. ज्याला पाहिजे आपल्याला कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्याने ज्ञानेश्वरी वाचायची. बाकीचे ग्रंथ वाचायची जरुरी नाही, कारण तेच बोलतात म्हणून. जाणत या सवा हिताची एक सेवा काय करा लागवा शास्त्री एरी. ज्याला जाणून घ्यायचं आहे देव जाणून घ्यायचा आहे त्याने गीता ज्ञानेश्वरीच वाचायची. दुसरा ग्रंथ घेऊन का उपयोग त्याचा आपल्याला, कारण सगळ्या ग्रंथांचा सारांश त्याने त्याच्यामध्ये टाकलाय ना. म्हणून सगळं जे कोणाला नाही समजत ते त्याने सांगून टाकलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पण ते जरा कठीण सांगितलं. श्रीकृष्ण जेव्हा वैकुंठाला निधामाला गेले ना तेव्हा ते विचार करू लागले डोक्याला हात लावून का मी सांगून तर आलो पण ते समजणार नाही कोणाला. कठीण आहे ते बरं का. श्लोक दिसायला आपल्याला सोपे वाटतात पण त्यांचा आशय जो आहे ना, आशय हेतू जो आहे ना, उद्देश आहे ना, तो अथांग आहे. त्यामुळे आपण आपली पोच नाही त्याच्यामध्ये. समुद्रामध्ये जशी आपली पोच नाही होऊ शकत तशी त्याच्यामध्ये पोच नाही होऊ शकत. म्हणून भगवान विचार करायला लागले की नाही मला परत जायला लागेल. मग ते परत आले बरं का. लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. म्हणून देवाला नाही जमलं ते मग संतांना जमतं. देवाला नाही जमत तेवढं सांगायला, संतांना बरोबर जमतं बरं का. ऋषी मुनींना पण नाही जमलं तर ते संतांना जमतं. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की आम्ही वैकुंठाहून आलो. ऋषी मुनींनी हे त्यांना सांगितलं पण त्यांना सांगण्याची पद्धत नाही भेटली, त्यांना सांगण्याची कला नाही भेटली. कला लागते सांगायला. आपल्याजवळ जरी ज्ञान असलं तरी ते दुसऱ्याला देताना ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे ही सुद्धा एक कला आहे ना. अशा प्रकारची आमच्याकडे एक संगीत बुवा होते शिकवायला बरं का. ते शिकवायला लागले की कम्प्लीट तो शिकणारा शिकूनच जायचा, कारण त्याला शिकवण्याची पद्धत फार चांगली होती असा अर्थ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, तेव्हा ही आई आहे आपली. बस मी सांगत असतो नेहमी, ही जी आई आहे ना आळंदीवाली ही ओरिजिनल आई आहे आणि आपल्याला जन्म देताना ती डुप्लिकेट आई आहे बरं का. पण सांगू का तुम्हाला, ती आई भेटते कधी माहित आहे का. ही डुप्लिकेट बोलतात ना, हिला हिच्या पाया पडल्यावर भेटते ती, नाहीतर ते फुटबॉल सारखी आखलून देते ती आई. या आईला दर्शन न करता जर त्या आईकडे गेलात ना तर ते फुटबॉल कसा उडवतात पायात तसं उडून देतात. म्हणून ही आईची सेवा करायची, ती भेटण्याकरता. ती आई तो देव भेटण्याकरता या
या आईची पोटभर सेवा करायची बस. मुलाला जर कल्याण करून घ्यायचं असेल तर या आईला देव बनावा. जिथे जागते देव आम्ही कीर्तन सांगतो. ते मंदिरामध्ये देव आहेत ना ते जिथे नाही अचेतन अचेतन आहेत ते. प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सज्जन माता पिता सचेतन व्यक्ती, दृढ भावे केली त्यांची भक्ती, ते मज निश्चिती पावती. मोठ्या प्रेमाने जर त्यांचं भजन जर केलं तर नक्की मला प्राप्त होतील ते. बस म्हणून ही जी आई आहे ना आपली, तर आपणच बोलतो असं काही नाही. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणती ज्ञाना बाई आई, म्हणती ज्ञाना बाई आई. म्हणून ते आईचा अभंग आहे. आई बोलते आज आपल्याशी मोठ्या प्रेमाने. आईचं बोलणं काय सांगावं. वास हे बोलणं अशा प्रकारचं आहे. थोडं कठीण असतं म्हणून ते आपल्याला जास्त समजावून घ्यायला लागतं. गायन करणाऱ्यांना पण ते जरा कठीण जातं असे अभंग. म्हणून तुम्ही असले ना तर मी असा अभंग घेतो. मी ठरवून येतो की 2-3 अभंग मी खिच्यात ठेवतो आणि इथे आल्यानंतर गाणारं कोण आहे, वाजवणारे कोण आहेत, ऐकणारे कसे आहेत, मग तसं मग बघतो त्या स्तरावर काय यांना सांगायला लागेल. हे जे ऐकणारे आहेत हे कोणत्या लेवलचे आहेत हे मी बघतो. आणि गायक आहे मी असा कठीण अभंग घेतलाय तर मग हा गातील का नाही हे पण मी बघतो. तसा अभंग मी घेतो बघतो. तुम्ही आहात म्हणून मी अभंग घेत नाही. वाजवणारे आमचे जुने मित्र आहेत त्यांना पण फार चांगलं वाजवता येतं बरं का. असो तेव्हा हा ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग आहे. ज्ञानदेव बोलतात बरं का. आणि आजचा सप्ताहाचा सांगतेचा दिवस आहे. सांगता तेव्हा मी रोजचा हा आपण हेच कीर्तन माझ्या वाट्याला आहेत. कारण मी एक नशीबवान कीर्तनकार आहे म्हणून रोजच्या रोज कीर्तन काल्याचं. मग तुमचा शेवटचा घास आम्हाला गोड वाटावा म्हणून आम्ही तुम्हाला ठेवतो असे लोक बोलतात. मी नाही बोलत असं आहे. त्यामुळे मी रोज ते सांगतो मग बरं का की सांगता सप्त्याची होते पण आपली सांगता कधी करायचं हे शिकायचं आपल्याला. सांगतेच्या निमित्ताने हे शिकायचं आहे की आपली सांगता कधी करायची. कारण का आपण दुःख भोगतो ना. देवाच्या गावाला नको जायला आपल्याला. आता किती ते हिंडायचं या जगामध्ये, हिंडायचं तरी किती बरं का. सारखे जंगलातून इथून तिथून हिंडायचं काट्या कुट्यातून. तेव्हा बस झालं ना आता. बस किती वेळा जन्म यावे फजिती हे म्हणतात. फजिती आहे जया देह संबंधा अंतू पदोपदी आत्मघातू भुंजता संतू काहीच नव्हे. बस म्हणून आपण दुखी आहोत तेव्हा आपल्या घरी आपण गेलो पाहिजे. हे जे घर आहे आपण आता इथे आहोत ना हे टेम्पररी आहे घर बरं का. आपल्या घरी गेल्याचे सुखी नाही. आता आम्ही इथं सगळे आम्ही आलो सगळे काही पाहुणे मिळले ते गावाले बोलले की थांबा आजच्या दिवस तुम्ही संध्याकाळचे पण तुम्हाला चांगलं जेवण करू पंचपक्वान्नांचं असं आहे. वरती मग पाकिट पण देऊ प्रत्येकाला. कोणी थांबेल का. थांबणार नाही कोणी. म्हटले पाकिट पण नको आणि तुमचं ते खायला पण नको. आता आम्ही आमच्या घरी जाणार. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही दुखी आहोत या संसारामध्ये. आपल्या घरी जायचं आपल्याला. आपलं घर तिथे. अहंता भावा आपुल्या झाडा देवणी पायगा पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराची. ज्ञानी लोक आपल्या मूळ घराला जातात. तिथे गेल्याशिवाय सुख नाही. आपल्या घरी गेल्याशिवाय सुख नाही. आम्ही सुद्धा रात्री इतका काटाटप करून का गेलो तिकडे. तिथे गेल्याशिवाय सुख नाही ना. इथं ते आमच्या पाहुण्यांची उठून बस करतात लोक. आम्ही जर अंगणामध्ये बसलो ना इकडे या आतमध्ये या. अरे पण आम्हाला इथं आवडतं ना. तुम्ही तिथं नाही तुम्ही आतमध्येच या बस. तिथे बसलो नंतर तुम्हाला आता काहीतरी घ्यायलाच लागेल. अरे बाबा पोट भरलंय आमचं नका ना देऊ. नाही थोडं तरी घ्याच. मग तुम्हाला उलटी झाली तरी चालेल पण आमचं घ्या.
ये ताप होतो मग आमचा, म्हणून आम्ही शक्यतो घरी जातो. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा आमचे ज्ञानेश्वर महाराज गवळणींच्या सुखाची मीमांसा सांगतात बरं का. गवळणींना जे सुख झालं बरं का, जन्मजन्मी त्यांनी भजन केलं देवाचं भजन करण्या असं जर केलं तर हे सुख प्राप्त होतं. निष्काम निर्लोभ निर्दंभ भजन निर्मत्सर निराभिमान ऐसिया भक्ताची जाण माझे सुख संपूर्ण मी देतो. निष्काम भजन केलं पाहिजे, कामना नाही पाहिजे, भजनामध्ये हेतू नाही पाहिजे कोणता, देवासाठीच भजन केलं पाहिजे ना बरं का. विठ्ठल विठ्ठल. देवाची या चाडी अलवारे देवा नाचते तात सुखम बरं का. देवासाठी जे केलेलं असतं ते भजन निष्काम निर्लोभ, लोभ नाही भजनामध्ये कोणता, निर्दंभ भजन दाखवण्याचं भजन नाही पाहिजे, निर्मत्सर कोणाचा मत्सर करून नाही भजन केलेलं असतं पाहिजे, निराभिमान ऐसिया भक्ताची जाण माझे सुख संपूर्ण मी देतो. माझं सगळं सुख मी त्याला देत असतो, म्हणून निष्काम भजन त्याने केलं. जन्मोजन्मी भजन त्याने केलं आणि त्याने असं मागणं मागितलं. जेव्हा परमात्मा प्रसन्न झाले तेव्हा भगवान म्हणाले काय देऊ तुम्हाला, तेव्हा आम्हाला तुम्ही काही नका देऊ संसारातलं बरं का. तर तुमचा अवतार जेव्हा होईल ना द्वापारामध्ये तेव्हा आम्हाला तुमच्या बरोबर जन्म द्या, जे नाही करू आम्ही तुमची सेवा करू. एक वेगळा आनंद असतो परमार्थामध्ये बरं का. परमार्थामध्ये वेगळा आनंद, नवा आनंद, नित्य नवा कीर्तने कैसा, नित्य नवा कीर्तने कैसा, नित्य नवा कीर्तने कैसा, नित्य नवा कीर्तने कैसा. भजनामध्ये देवाच्या गावाला वैकुंठाला पण तो आनंद नाही. वैकुंठी तो ऐसे नाही गवळ काही काला, वैकुंठामध्ये तो आनंद नाही आहे, इथे तो आनंद इथे आहे. म्हणून वैकुंठाचे आम्हा नको धाडू हरी वास दे पंढरी सर्व काल. आम्हाला वैकुंठाला नको पाठवू आम्हाला देवा, आम्हाला पंढरपुरामध्येच दे, कारण तिथे दिंडी आहे, तिथे सप्ताह आहे बरं का. त्या दिंडीमध्ये हेवा दावा काही नाही आहे, मोठ्या प्रेमाने भजन करतात ते बरं का. आणि सप्त्यामध्ये दुनियादारी करीत नाही ते, काही ठिकाणी असं असतं दुनियादारी करतात बरं का. 4 महिने अगोदर पत्रिका छापायच्या आणि मग सगळा धुंडायचा 2-4 तालुके पैसे गोळा करायला. नाही, माझं म्हणणं असं आहे की आपल्या गावातील लोकांचा कडून मर्गणी घेऊन आम्ही सप्ताह करायचा, दुसऱ्या कोणाच्या कडून मागायचं नाहीये. देईल ती गोष्ट वेगळी आहे. एखादा परक्या गावचा माणूस जर कोणी असेल त्याला वाटलं की द्यावं म्हणून तर दिलं तर घेतलं चालेल, पण झोली घेऊन नाही हिंडायचं.
एका गावाला का एक सप्ताह जड आहे थोडंच, आणि जड होईल असे कीर्तनकार का करायचे? पिंगलावाला कीर्तनकार नाही ठेवायचा, पिंगलावाला नाही ठेवायचा, आवाजाचा जादूगारवाला तो पण नाही ठेवायचा. बस हे त्यांना ठेवायचं. रोखोक बोलायला काही हरकत नाही. आपण तर आम्ही खंबीर होऊया आणि अशा लोकांना हद्दपार करूया जे लोकांना लुटायला बसले आहेत ना. बरं का, आमचे तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय का? तुकाराम महाराजांनी अशी कीर्तन केली का? पैसा कमवण्यासाठी त्यांनी कीर्तन केली का? हे पण आपण विचारलं पाहिजे. आणि याला आम्हीच बली पडतो, आपलंच चुकतंय सगळं. अख्या गावाकडून वर्गण्या गोळा करायच्या आणि त्यांची खिची भरायची. कुठली अक्कल आहे? कुठला शहाणपणाचा प्रकार? विठ्ठल विठ्ठल जन्मजन्मी त्यांनी भजन केलं होतं. आणि एक वेगळं सुख, संसाराची आणि सुखाची काही संबंध नाही. संसारातल्या वस्तूशी, संसारामध्ये असलेला पैसा, संसारामध्ये असलेल्या गाड्या घोड्या, संसारामध्ये बांधलेले बंगले आणि सुख याचा काही संबंध नाही. बंगल्यावाल्याला जास्त दुःख भोगायला लागतं. संसारामध्ये जास्त जसा मोठा तसं त्याचं दुःख पण मोठं राहतं. दुःख मोठं राहतं त्याला. बस आमचा आताच विषय झाला ना दीपकजी, नाही का? आपण बोललो की जास्त नाते असतात ना त्याला जास्त कष्ट सहन करावे लागतात. कारण आज आमच्या मामाचा पोरगा मेला, दुसऱ्या त्यांचा आत्याचा पोरगा दुःखी झाला. म्हणून जसं जास्त नाती असतात ना तशी त्यांना जास्त दुःख भोगायला लागतात. त्याप्रमाणे संसारामध्ये जसा मोठा माणूस आहे तसं त्याचं दुःख पण मोठं राहतं. म्हणून संसार बारीक ठेवावा, मोठा नाही करायचा. म्हणून एक वेगळा विलक्षण सुख गोकुलामध्ये ज्या गवळणी गोपाल गाडी ते सगळं भुकत होते. एक वेगळा आनंद आहे, अशा प्रकारचा आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की जो आनंद योग्यांना त्यांच्या बरं का ध्यानामध्ये नाही आहे तो आनंद गवळणी भोगत होत्या पहिल्या. योगी मुनी जनाधानी, योगी
ध्यानी ते सुखासनी हरी सुख भावले. सुखाची तुलना केली आहे ज्ञानशील महाराजांनी. योग्यांना ध्यानामध्ये जे सुख होतं ते गवळणींना पण मिळालं होतं. पण गवळणींच्या आणि याच्यामध्ये फरक आहे. यांना डोंगरात जाऊन ध्यान करत बसायला लागत होता, त्यांना एकांतामध्ये जायला लागत होतं. पण यांना नाही. बस गाई चारताना, बरं का, भाकऱ्या भाजताना, चूल पेटवताना, सडा समाजन करताना, झाडू मारताना ते सुख त्यांनी बघलं. हे मिसिस अशा प्रकारचं आहे. बस अंतकरण देवाला देऊन शरीर संसाराला लावलं त्याने. अंतकरण पूर्ण देवाला दिलं. 2 शरीर देवाने तुम्हाला दिलेली आहेत. एका शरीराने संसार करावा आणि एका शरीराने पारमार्थ करावा. ज्या शरीराने पारमार्थ करतो त्या शरीराने संसार नाही होत, आणि ज्या शरीराने संसार करायचा असतो त्या शरीराने पारमार्थ नाही होत. पारमार्थ करण्याचा आतला शरीर अशा प्रकारचा आहे बरं का. ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतात ते शरीर आहे. हे जे आहे हे स्थूल शरीर आहे. स्थूल शरीराने संसार केलाच पाहिजे. भीक नाही मागायची. कीर्तनकार झाला म्हणून काय झालं, त्याने पण कामधंदा केला पाहिजे. त्याने पण चांगल्या प्रकाराने संसार करावा. शेतकरी असेल तर त्याने शेती करावी, पण भीक मागणं नाही करायची. भीक नाही मागायची. त्याने कष्टाने मिळवायचं आणि त्याने त्याच्यात उपजीविका करायची. लोकांनी त्या घासावर नाही त्याने राहिलं पाहिजे. हे महत्वाचं अशा प्रकारचं आहे. म्हणून काल पण मी बोललो, आपले मामासाहेब बरं का, महाराष्ट्राचे लाडले एक होते. ते मोठे साधू पुरुष होऊन गेले. मी माझ्या डोळ्याने बघितलेले साधू, मोठे साधू. पण 56 वर्षापर्यंत त्याने नोकरी केली. जर त्याने एक शब्द टाकला असता, जर मला बंगला पाहिजे तर कोणी पण त्यांना बंगला दिला असता बांधून, आणि गाडी पाहिजे असतं तर गाड्या पण किती पण दिल्या असतात. बोलला कोणी एक मनुष्य त्यांना की तुम्ही रोज कीर्तनाला जातात तर गाडी घ्या ना एक तुमची. तर त्यांनी सांगितलं या सगळ्या गाड्या ज्या धावतात ना त्या सगळ्या माझ्याच आहेत. इतकी व्यापकता आहे त्यांच्याकडे. विठ्ठल त्यांना एकांतात बसायला लागत होत. जो ध्यानेसी मानेसी त्यासी नाही ते तया देशी, जे ध्यान ही विसरेसी ते देशी वालप तुझे असं म्हणतात. जे ध्यानेसी मानसी तया लागी नाही तू त्याचा. हे देवा तुम्हाला जो काही ध्यानामध्ये बघायला बघतो ना तू त्याचा नाहीस, आणि जो ध्यान पण विसरून जातो मोकळ्या मनाने श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे बोलतो ना बर का, तुझं वालं तू त्याला देतोस. असं आहे. नवल हेवाल भरे कैसे जोडले जीवा, 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 नवल हेवाल भरे कैसे जोडले जीवा. दुसरे दुरी ठेले प्रीती, दुसरे दुरी ठेले प्रीती, गेलाली गावा, तुझरी नाही कधी मी एकली मला करमत नाही म्हणतात ना गमे राती. बाग नवल हेवाल भरे कैसे जोडले जीवा. वालम म्हणजे प्रेम. प्रेम नावाचं रसायन देवाने तुम्हाला दिलंय. कोणाला आपण जोडता येतं, आणि एकदा का त्या रसायनाने एखाद्याला जोडलं तर त्याला मग काढता येत नाही. असं आहे. आपण जे फर्निचर काम करतात नाही, फर्निचर ते फल्यात जोडायला काम करतात ना, तर त्याच्यामध्ये काही सुलेक्शन वापरतात ना, तो जर वापरला ना तर तो निघत नाही. फली तुटेल पण तो जाईन ना तुटत. ही गोष्ट अशा प्रकारची आहे. देवा नवल आहे की तुम्ही प्रेम नावाचं एक रसायन तो सगळ्यांना दिलंय. असं आहे.
नवल हे वालप म्हणजे प्रेम दिलंय तुम्ही जग जोडण्याकरता. आमच्या सुदाम्याने बरं का ते रसायन वापरलं आणि देवाला जोडला. शबरी मातेने ते रसायन वापरलं, देवाला आपलासा केला. गोकाने ते रसायन वापरलं, देवाला आपलासा केला. बस ते कोणाला पण दिलंय. देवाची भेट कोणाला पण घेता येते. मोदीजींची भेट आपल्याला नाही होणार. भयंकर अर्ज करायला लागतात. त्याला तुम्हाला सांगू, तलाट्याला सांगायला लागतं, कलेक्टरला, मग त्याच्यानंतर मग ते मंत्री आमदार खासदारांची भेटीगाठी घ्यायला लागतील, तेव्हा आम्हाला त्यांची भेट घ्यायची म्हणून. पण ब्रह्मांडाच्या राजाला भेटायला काय नाही, इथून फोन करायचा, इथून फोन करायचा त्याला. तो ऐकतो, त्याला सगळं ऐकायला येतं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ते सुख त्याने दिलं होतं जे योग्याना नाही ते. बस एक वेगळं सुख असतं ते. पृथ्वीचा सम्राट आहे, राजा तरुण आहे बर का, मनमिलाऊ आहे, प्रजेचं रक्षण करणार आहे, प्रजेवर त्याचं मुलाप्रमाणे प्रेम आहे, प्रजा त्यांच्यावर भयंकर प्रेम करते, सगळ्या बाबतीमध्ये सुखी आहे, ऐश्वर्याने भरलेलं राज्य आहे. त्याला जो आनंद असतो ना, त्या आनंदाला मानुष्य आनंद म्हणतात बर का. त्याच्यापेक्षा 100 पटीने आनंद आजान देवाना असतो. आजान देवापेक्षा 100 पटीने आनंद मनुष्य गंधर्वांना असतो. मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पटीने आनंद देव गंधर्वांना असतो. देव गंधर्वापेक्षा 100 पटीने जास्त आनंद कर्मदेवांना असतो. हे उपनिषदला सांगतो बरं का. हे तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदाची मीमांसा केलेली आहे बरं का. कर्मदेवांना असतो. त्याच्यापेक्षा कर्मदेवापेक्षा 100 पटीने जास्त आनंद पितरदेवांना असतो. पितरदेवापेक्षा 100 पटीने जास्त आनंद चंद्र सूर्यादी देवांना असतो. चंद्र सूर्यापेक्षा 100 पटीने जास्त आनंद इंद्राला असतो. इंद्रापेक्षा 100 पटीने जास्त आनंद बृहस्पतीला असतो. बृहस्पतीच्या पेक्षा 100 पटीने आनंद प्रजापतीला असतो. प्रजापतीपेक्षा 100 पटीने जास्त आनंद ब्रह्मदेवाला असतो. आणि ब्रह्मदेवापेक्षा 1000 पटीने आनंद तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांना बर का. आणि आजच्या गवळणी नाही, ही जी गवळण आहे ना, आज ज्या गवळणीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज, त्यांना तो एक वेगळा आनंद राहतो. तो आनंद असा असतो की त्याच्यामध्ये दुःख प्रवेशच करीत नाही. तुकाराम महाराज स्वतः सांगतात ना, दुःख ते कायचे नये स्वप्नाची, दुःख ते कायचे नये स्वप्नाची. साधू संतांना दुःख स्वप्नात पण नाही आणि आपल्याला पण सुख स्वप्नात पण नाही. त्यांना दुःख स्वप्नात नाही, तर आपल्याला सुख स्वप्नात पण नाहीये. वास्तविकता काय स्वप्नात नाहीये. आपण ज्याला सुख मानतो ते सुख नाही बाबा, दुःख आहे ते. ज्याला आपण मानतो ना, आपण विचारू त्या कोणाला पण विचारा, राम राम राम, कसं काय चाललंय, बरं चाललंय, हो बरं चाललंय. आता ते पोरगा कंपनीला लागले, कामाला परमनंट झालंय, तर भेटतात त्याला लाख रुपये भेटतात महिन्याला बघा, त्यामुळे बरं चाललंय. म्हणजे तो मानतो सुख म्हणून मानतो. 6 महिन्याने भेटल्यानंतर राम 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 राम, कसं चाललंय काय सांगू तुम्हाला, एवढा पगार त्या पोराला, तो गेला निघून, गेलं सुख नाही राहते. आपलं असं आहे, संसारातलं सुख असं असतं बाबा, संपणार विठ्ठल. परमार्थाचं सुख असं आहे, दुःखाचे किती डोंगरच्या डोंगर येऊ द्या, त्या परमार्थाच्या सुखातून ते दुःख वजा जात, शिल्लक आनंद. असं आहे.
आपला नाही, आपल्या संसारातलं किती पण डोंगर एवढं सुख असू द्या, पण जरा दुःख झालं की सगळे डोंगरावर सुख त्याच्यातून जातात, शिल्लक दुःख राहतं. संसाराचा असा नियम आहे. दुःख म्हणून त्याचं नाव आहे अनित्यम असुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. गीतेने या सुखाचे 3 प्रकार सांगितले आहेत. बस ते तामसी सुख आहे, एक राजसी सुख आहे आणि एक सात्विक सुख आहे. तामसी सुख यदग्रेच्या अनुबंधीचे सुख मोहनमात्मना निद्रालसे प्रमादोत्तम तत्तामसमुदाहतम. झोपण्याने जे सुख होतं, संध्याकाळची घेतल्यावर जे सुख होतं ते तामसी सुख म्हणतात. जुगार मटका खेळून जे सुख होतं ते सुख याला तामसी सुख म्हणतात. अपेयाचे नि पाने, अखाद्याचे नि भोजने, जे खायचं नाही ते खाल्ल्यावर पण सुख होतं. बस ते नाही खायचं, ते जर केलं, लग्नात कोणी केलं ना, घर मोडाची तयारी लोकांची ते खायासाठी. इतकी त्याची लालच आहे बाबा. किती त्यांना सुख ते भेटत असेल झाले बाबा. त्यांना काय ते त्याच्यामध्ये दुसऱ्या प्राण्याचा मांस खाऊन त्यांना काय भेटत ते जाणे. विठ्ठल विठ्ठल. दुसरं राजसी सुखाचं आहे. विषय इंद्रिय संयोगात अमृतोपमम परिणामे विषयनिव तत्सुखम राजसं स्मृतम. बस ज्ञानेश्वर महाराज या सुखाची मोठी मजा सांगतात बरं का. अधिकारी अधिकता गाव होय जैसा उत्साह कारिनावरी विवाह विस्तारिला. मंत्री याचा असला ना तर मग गावाले सगळे गावाले ते सरपंच वगैरे ते सदस्य वगैरे सांगतात. मग ते सभा भरवतात. सभेमध्ये सांगतात बघा आपल्या गावामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येणार आहेत, तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी आपल्याला काही करायला लागेल. तर आपल्याला त्यांना आहार पाहिजे, त्यांना बसायला खुर्च्या वगैरे पाहिजेत, त्यांना खायला काही पाहिजे, ते काय पाहिजे. तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला 1,000 रुपये तरी निदान कमीत कमी लागतील. तो कीर्तनकाराला हार घालतात, तो हार थोडा त्याला लागतो. 5 माणसं उचलायला लागतात त्या हाराला, नाही का? मग बरोबर माहित त्यांना पण दादा माणसं उचलतात तो हार, तेव्हा त्याच्या गळ्यात टाकतात ते, तो हार लागेल असं आहे. मग ती सगळी जय्यत तयारी, मांडव वगैरे सगळा काय स्टिकर वगैरे जय्यत तयारी असते. आणि ते त्यांना 12 वाजता बोललेलं असतं, तो येतो 4 वाजता. त्याला सवड नाही ना. तेव्हा माईक समोर आल्यानंतर बघा गावाल्यांना मी नमस्कार करतो बरं का, जय महाराष्ट्र बोलतो आणि गावाल्यांना सांगतो की माझं मन तुमच्या भेटीसाठी नुसतं तडफडत होतं, पण काय सांगू, अमुक ठिकाणी जायला लागलं, तमुक ठिकाणी जायला लागलं, ते लोक ऐकत नाही आहे बरं का. तेव्हा माझं असं म्हणणं होतं की आपल्या गावामध्ये सगळ्या सोयी सुविधा करायच्या होत्या, पाणी वगैरे रोड वगैरे द्यायचा होता, पण आता मला सांगायला वेळ नाही आहे, मी लगेच आता दुसऱ्या सभेला निघून जातो. जय हिंद जय महाराष्ट्र. चालला काय नाही. अधिकारी अधिकता गाव होय जैसा उत्साह का कर्ज काढून लग्न करणं. बस पोरगा बोलतो बस गंटन लागेल घरवालीला, माझ्या बाबाला सांगतो तरी 5 तोल्याची तरी गंटन नको जास्त, पण 5 तोल्याची. 5 तोल्याची काय 10-12 हजारात भेटते. बरोबर बोलतो ना. अरे बापरे, 1,00,000 रुपये झालेत भाव आता त्याचा 10 ग्रॅमचा, म्हणजे 5 लाख रुपये असं आहे. अरे पैसे बाप म्हणतो पैसे थोडे कमी आहेत. नाही होऊ दे कमी, आपण आयर झाल्यावर देऊ. आयर पडला की नाही मग त्याचे पैसे देऊ. त्याच्यानंतर साडी आणायला गेला, साडी पण कशी साधी घेतो, साडी भारी, सगळं काही भारी असं आहे. 5 लाख रुपये त्याच्या जाऊन होते, सगळा खर्च झाला 15 लाख, आयर पडला 12,000. सगळ्यांना आयराचं वचन दिलं होतं. मारवाड्याला सांगितलं होतं आयर पडल्यावरती, कपडेवाल्याला आयर पडल्यावर, बँड वाल्याला आयर पडल्यावर, मांडववाल्याला आयर पडल्यावरती. आता काय दिलं 12,000 फक्त आयर झाला, आणि याला देणं 6-7 लाख.
मग त्याच्यात भांडणं होतात आपसामध्ये. बाप तुला सांगत होतो ना का इतकं मागडा नको साडी नाही, इतकं तो लोक कशाला सोनं सांगितलं. अरे अरे पण आपण लोकांना आहेर घातला होता ना, ते आले नाही त्याला मी तरी काय करणार. अधिकारी अधिकता गावो होईल जैसा उत्साह गरीनावरी विवाह विस्तारिला. हे जे याला राजसी सुख म्हणतात. आमचे मामा म्हणायचे, मामासाहेब दांडेकर साधू म्हणायचे, लग्नाच्या दिवशी ना वरात मांडवात आली ना तर तो पोरगा म्हणतो आता स्वर्ग फक्त 2च मोठं अंतरावर राहिला, बस आम्ही आता स्वर्गात आलो म्हणून असं तो. पण उद्यापासून जी आणा लागतो ना आणा, तर मग आणा संपत नाही मरेपर्यंत. बापाचा कर्ज 2 लाख 3 लाख असा तरी पोरगा फेडू शकतो, पण बायकोचा आणा भेटत नाही. आणा म्हणजे एक आणा, सोला अन्नातला जो 16 भाग असतो त्याला एक आणा बोलतात. बस आणा समजत नाही म्हणजे कसं काय, भाजी आणली का आता दूध आणा, दूध संपलं का कपडे आणा, कपडे आणले का तांदूळ आणा, तांदूळ संपले का गहू आणा, हे आणा म्हणतात त्याला. तो संपत नाही मरेपर्यंत. बस त्याच्यानंतर सात्विक सुख आहे. यत्त दग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम् तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. बस सुरुवातीला ते विषयासारखं वाटतं. हरिपाठ करायला कंटाळा येतो माणसाला, उपवास करायला कंटाळा येतो माणसाला, कीर्तनात बसायला कंटाळा येतो, दुसऱ्याचे पैसे अडप करायला सुद्धा त्याला वाटतं की जाऊ द्या आता तो विसरलाय, नको जाऊ द्या, त्याला पण ते बरंच वाटतं. बस पण त्याने जर तसं जर नाही केलं, जर ना सहन केलं, हरिपाठाला केलाच पाहिजे, 2दा देवाची हरिपाठ केलाच पाहिजे, कीर्तनाला गेलंच पाहिजे. कीर्तन ऐकायला यासाठी जायचं की ते तुकाराम महाराज आदी संतांचे जे शब्द आहेत त्यांचा जो उपदेश आहे तो उपदेश आत्मसात करण्याचा हेतू त्याच्यामध्ये असला पाहिजे. अशा प्रकाराने हे सगळं करीत असताना दुःख होतं माणसाला, दुःख होतं. मी सांग आज येते त्या सोडून एखाद्या पोराला वकील व्हायचं असेल तर तो क्रिकेट खेळून वकील होईल का? नाही, डोळ्यांच्या वाती करायला लागतात अभ्यासासाठी बरं का, तेव्हा तो वकील होऊ शकतो. आणि वकील जर झाला ना, योग्य अधिकार त्याला जर योग्य अभ्यास जर त्याला झाला ना, तर पैशाची नदी घरात येते. नुसती सही करायची 50-50 हजार रुपये लागतात. जसा मोठा वकील तसा. तर आमचे ते सुप्रीम कोर्टाचे वकील काय त्यांचं नाव, मोठा वकील, तर त्याला ना 10 लाख रुपये सहीची घेतली. नुसती सही करायची, बोलायचं गोष्ट सोडून द्या, एक शब्दाचे एक त्याचे 1 लाखाचे असे काही ठरलेला असतात. एक शब्द वापरायचा, त्याचं नाव काय, नाही ते सुप्रीम कोर्टाचे मोठा वकील, तो ते मोठे वकील करणार तुमच्या माझ्या तोंडावरच आहे तो. हा नाही विठ्ठल असे कष्ट सहन केल्यानंतर मग पैशाची नदी येते. त्याप्रमाणे हरिपाठ करताना सगळं काय करताना कष्ट होतील, पण नंतर सारवी गंगा मिळली जैसी अद्वय आनंदाच्या पैसी खाणी उघडे. बस सगळी बर का, कर्मयोग योगे ओघे भक्तीचित गंगे स्वानंद दधी वेगी ठाकिलो की गा. अशा प्रकारचे आनंद रूप परमात्मा त्या परमात्म्याच्या मध्ये तो विलीन होत असतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून देवाचं सुख मिळवण्याकरता कष्ट, पण आजच्या अभंगातल्या ज्या गवळणी आहेत ना त्या याच्याही पुढे सुख केलंय त्यांचं. कृष्णाचं सुख त्यांना मिळालंय. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान, कृष्णाची या सुखे भूक नाही तहान, कृष्णाची या सुखे भूक नाही सदा समाधान सकळांचे, सदा समाधान सकळांचे, कळलेची नाही राजे किती, राजे किती, सदा समाधान सदा समाधान सकळांचे, कळलेची नाही
सुख वेगळं अशा प्रकारचं आहे. बस भगवंताने दिलेलं सुख वेगळं. भगवंताने दिलेलं गोकुलामध्ये बरं का कधी भूकंप किंवा काही होत नव्हता. ते सुख त्याने दिलं. याला भौतिक सुख म्हणतात. आध्यात्मिक सुख काय म्हणतात, कोरोना वगैरे आला होता ना, असं त्याच्या काळात नव्हता तो. आणि घरावर दगडी मारणं हे सगळं येतात ना, हे भौतिक सुख म्हणतात. त्याच्यानंतर वीज वगैरे आधी दैविक सुख म्हणतात. अशा प्रकारचं तिन्ही सुख नव्हतं. पण याच्याही सुखापेक्षा वेगळे सुख कृष्णाचं आहे बरं का. ते इदम ज्ञान उपासिते मम साध्यर्म आगता सर्गेपी नोपजायन्ते प्रलयेन वितंतीचे. मग माझी नित्य शांती तया दशा तेच कांती किंबहुनाची ती माझी जीवे. भगवान म्हणतात माझ्या भक्तांना मी असं सुख देतो की माझी जी नित्य शांती आहे ती त्याला प्राप्त होते. माझी जी नित्य कांती आहे ती कांती पण त्याला मी देतो अशा प्रकारचं. आणि म्हणून हे सुख असं नाही काही की 2 किलो की 5 किलो की 10 मीटर का 12 मीटर नाही. भावून गेलं ते असं ते बघतात दुसऱ्याच्यांना. गोकुळच्या गवळीया किती वाजले? गोकुळच्या गोकुळच्या गवळीया हरिसुख भावले रे, हरिसुख भावले रे. कोणाला भेटलं? गोकुलीच्या गवलिया गोपिया गोधना सकळा. हरिसुख भावले रे. भावले म्हणजे याचा अर्थ अमाप ते आलं, अमाप सुख भेटलं. सुखाला काही कमी नाहीये असं ते सुख आहे. परमात्म्याने त्याला बरं का, परमात्म्याने त्यांना आपलंच केलंय. बस त्याने सर्वस्व देवाला दिलं, देवाने आपलं सर्वस्व दिलं बरं का. आमचे नामदेवराय देवाला म्हणतात मज तुझे नको काही, माझे सर्वस्व तू घेई, माझे सर्वस्व तू घेई. मग तुझे नको काही. नामदेवानंत देवाला तुझं देवाला मला देवा तुझं मला काय नाही पाहिजे, मला तू पाहिजे. तू
असे नामदेव बोलतात. आणि देव पण भक्ताला काय सांगतात, अरे भक्तराया मला तुझं काय नको, मला तू पाहिजे. अर्जुना माझे ठाई आपण पे वाचूनी सवरसू नाही, मु उपचारे कवनाई ना कळेगा, जो जाणीव करी तोची नेणी, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. म्हणजे कोणी बोलला की माझं काय झालंय सगळं काय, मी देवाला वगैरे झालंय, बरं भगवान म्हणतात त्याला कट, जीवनातूनच कट करून टाकतात. बरं का, परमात्म्याला न जाणणं म्हणजे त्याला जाणण्यासारखं आहे, त्याला जाणता नाही ना, जाणण्यासारखा तो नाहीये. बर का, अगम्य, बुद्धी अगम्य तो परमात्म्याचं स्वरूप आहे. बरं का, आणि म्हणून कोणी जर बोलला ना की मी परमात्म्याला जाणलं, बरं का, कारण वस्तू कशी येते, एवं वस्तूशी जाणो जाता जाणणे ती वस्तू तत्वतः. मग जाणणे आणि जाणता कायचा उरे म्हणतात ज्ञानोबा आहे. ज्या वस्तूला आपल्याला जाणायचं आहे तो परमात्मा जाणणे स्वरूप आहे, असं आहे. ज्या परमात्म्याला आपल्याला बघायचा आहे तो बघायला गेल्यानंतर तो परमात्माच आपल्याला भेटतो. जसं काही विचार करा तुम्ही, आपण आरशामध्ये आपल्याला स्वतःला जर बघितलं तर आपल्या आरशातल्या परमात्म्याला, प्रतिबिंबाला जर आपण घ्यायला जर गेलो तर तो आपल्या हातात आरसाच येतो ना, ते प्रतिबिंब येत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे परमात्म्याला भेटायला गेलो तर तो भेटणारा मनुष्यच परमात्मा होतो. त्यामुळं वेगळं त्याला भेटता येत नाही त्याला. आणि जर कोणी बोलला की मी त्याला भेटलो किंवा मी त्याला जाणलं की मी देवाला पाहिलं, तर तो एक नंबरचा खोटा माणूस असं म्हणतात आमचे तुकाराम बाबा बोलतात. बरं का, विठ्ठल विठ्ठल लटकिया माझी तोची भला, लटकिया माझी तोची भला, लटकिया माझी तोची भला, लटकिया माझी तोची भला. तो म्हणे मी देव पाहिला, तो म्हणे मी देव पाहिला, लटकिया माझी तोची भला, लटकिया माझी तोची भला. असा अर्थ आहे. मग तुकाराम बाबा सांगतात की खोट्यामधला एक नंबरचा खोटा तू माणूस आहे की जो म्हणतो मी देवाला पाहिला. लटकिया माझी तोची मला, जो म्हणे मी देव पाहिला. तेव्हा देव पाहण्यासारखा वस्तू नाही आहे. बरं का, परमात्मा हा जाणणे स्वरूप अशा प्रकारचा आहे. आपल्या भूला दृष्टी असोनी अखंडोला. बरं का, हे आपल्या डोळ्यामध्ये बुबुल आहे ना, हा बुबुल, हे बुबुल सगळ्याला बघतो. पण बुबुलाला बुबुल बघतो का हो? नाही. आपुलिया बुबुला दृष्टी असोनी अखंडोला, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूपचो, असे चांगदेवाला उपदेश करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बस अशा प्रकारच्या परमात्म्याचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. म्हणून ते सुख मिळवण्याकरता, बरं का, भक्तीच्या माध्यमातून ते सुख, एक अलौकिक सुख प्राप्त होतं. देव होण्यात जे सुख नाही आहे तर भक्त होण्यात ते सुख आहे. म्हणून आमच्या या संत सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, भक्त तू देव ऐसे करी.
तुमचा नंबर लावा. भक्त तुझे हा. हा. नाहीये. म्हणून हे जे गोकुळातली सगळी मंडळी जन्माला आली त्याने देवाचं भजन करण्याकरता द्वैतामध्ये प्रवेश केला. बरं का? भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पित द्वैत अद्वैतापेक्षा श्रेष्ठ ठरतं. अद्वैत म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपामध्ये मिळून जाणं, याला अद्वैत म्हणतात. पण अद्वैतात भजन नाही होत ना, देवरूप झाले ते. भजन करण्याकरता तो वेगळा राहायला पाहिजे म्हणजे द्वैतात यायला लागतं. भक्तीसाठी जे द्वैत स्वीकारलं ना ते अद्वैतापेक्षा सुंदर असतात. हॅलो, सेट संपले का? ह्याच्यात पण टाकू का? चालू विठ्ठल हॅलो, हॅलो, टाकून घेऊ नका.
चालू आहे ते. विठ्ठल 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 आलो आलो आलो. तेव्हा भक्तीचा जो आनंद आहे तो आनंद देवाच्या भजनामध्ये जो आनंद आहे तो आनंद देव होण्यात नसतो. विठ्ठल विठ्ठल हे सुख गोकुळच्या गवळिया गोपिया गोधना गायीनच दिलं. गायी सुद्धा त्यांच्या ते सुख मिळण्याकरता जन्माला आले होते. पदमगंधा नावाची गाय होती बरं का. तू त्यांच्या घरात बांधायचे बरं का. एक दिवस असं झाला की तिचं दूध जेव्हा काढला ना तो चुल्यावर ठेवला आणि चुल्यावर ठेवल्यानंतर यशोदा मातेने आपल्या त्याला सोसंगाला लावला होता. आता ती वात्सल्यमयी माता होती, तिला दूध काही कमी नव्हतं. तेव्हा ते जो दूध होता ना पदमगंधा गायचा तो पण अवतारी होता. बोला असा आहे. तो विचार करू लागला की माझा जर उपयोग जर माझ्या कृष्णाला होत नसेल तर मी कशाला जगू. म्हणून त्याने उफेन आलं, त्याला उफेन उतरलं चाललं ते. तेव्हा यशोदा मातेला समजलं की हे त्याने दूध जीव द्यायला लावलाय म्हणून. मग ती चटकन देवाला बाजूला ठेवला आणि ती धावत गेली आणि त्याला सांगितलं नको मारू, तुला मी देवाला देते तो तू. अशा प्रकारे दूध दे. विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारचं हे सुख त्यांनी सवंगड्यांना पण दिसलं. असं बाबर कुमारी बरे देवीवर विठ्ठलू ते सुख्या दिसले रे. त्यांच्या बरोबर जन्माला आलेले जे अवताराला आलेले ते सुख त्याने सगळं दिलं. आपलं सुख कृष्णाची या सुखे भूक नाही तहान कोणतीच भूक नाही राहिली. जेवणाची जशी भूक राहते ना माणसाला तशी सगळ्याची भूक आहे. सत्तेची भूक आहे, प्रतिष्ठाची भूक आहे, ज्ञानाची भूक आहे. या सगळ्या भूका संपतात. विठोबा रखुमाई
जाऊ दे नाही का. तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुलामध्ये झाला. गोकुलामध्ये आनंदी आनंद. गोकुलीच्या सुखा अंत पार नाही. पार नाही लेखा. बरं का, पारावार नाही. पण इकडे कंसाला धाक पडला की माझा शत्रू गोकुलामध्ये वाटतं म्हणून. मग त्याने मोठी सभा भरवली का कृष्णाला मारायचं म्हणून. तर त्या कालामध्ये पण आरक्षण होतं महिलांना. हो हो. तर त्यांच्या सभेमध्ये एक आमदारी महिला बसली होती. तिने सांगितलं की त्याला मारायचं काम मी करीन ना. तुम्ही घरेलू नोकरांनी मी आहे तुमची. तुम्ही कशाला एवढी मोठी सभा भरवली, एवढा खर्च सभेचा करायचा काय जरूर पडली. मी येते ना मारून त्याला लगेच. असं लगेच त्याला पटलं. कंसाला पटलं ना. परमार्थाला अडचणी आणायची जी कामं करतात ना ते कंसाच्या घराने. असं आहे. तेव्हा मग त्याला आनंद होतो. मग असं आहे. तर त्याला आनंद झाला बरं का आता ही काम करायला लागली, देवाला आकलायला लागली. तर लगेच तिला साडी दिली, श्रीफळ दिला, हार दिला मोठा. सांगितलं जा. ती निघाली, मांडपा बाहेर निघाली, 50 पावलं आली गेली. तर तिला आठवण पडली, अरे हो फोन नंबर नाही घेतला. असं आहे. म्हणून ते लगेच आली परत. राजी साहेबांना सांगितलं फोन नंबर आहे का तुमच्याकडे. तो बोलला नाही माझ्याजवळ नाही. मग ते बसलेल्या लोकांना सांगितलं. ती इतकी नव्हती काय मंडळी, प्रत्येक ठिकाणातली मंडळी होती तिथं बरं का. मुरबाड, शहापूर, तुमचं मग अमरनाथ, कल्याण वगैरे सगळी ठाणे जिल्ह्यातली सगळी होती. तर सगळ्यांना विचारलं तो नंबर आहे का कोणाजवळ. तो नाही मिळाला कोणाजवळ. तो हरवलेला नंबर ना अजून कोणाला भेटत नाही. आपल्या आम्हाला कोणाला भेटला नाही अजून. बरं का, हे सगळं फोकस चाललंय. फोकस का चाललंय परमार्थ आपला. आपल्याला देव माहित नाही, समजलं नाही अजून देव. हे मी सांगणार नाही. देव अर्जुनाला नाही समजलं तर तो तुमची आमची काय दिसत. बरं का, जेव्हा विष्णू दाखवलं ना अर्जुनाला तेव्हा त्यांनी मान्य केलं. नाहीतर तो अगोदर अरे तू नाही बोलायचा ते कृष्णाला, हे इकडे असं बोलायचं. जरा बाजूला हो, मला खुर्चीवर बसायचं म्हणून. सखेती मत्वा प्रसवमे दुःखम. हे कृष्ण हे यादव हे सखेती. अजानता महिमानंत वेदम. मया प्रमादात प्रणयन वापी. यच्चावासार्थमसत्कृतोसी. विहारशय्यासन भोजनेषु. एकोऽथवाप्यत्युत समर्थम. तच्छामये त्वामहं प्रमेयम्. ऐसा ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा. मनोनी रक्षे रक्षे प्रमादापासून या. असं म्हणून देवा खूप आम्ही आगाऊपणा केला. बस झाला, आता मला तुम्ही सोडवा, मला माफ करा ते सगळं. असं आहे. कृष्णा म्हणून आकारी जे या दौपणी तू दिले की जे आपली आण घाली जे जाता तुझं. जेवायला जर बसलं तर कृष्ण जेवायला बस. अरे कुशाल तू माझ्या अगोदर बसला. तुला काय वाटतं की नाहीये मेवना आहे मी तुझा. तुझी बहीण मला दिली आहे, मला मान द्यायला पाहिजे. जावई आहे मी, जावयाला मान द्यायचा असतो. कुशाल तुझा अगोदर जेवायला बसला. अशी बोलू बस. पण तेव्हा विष्णू दाखवला तेव्हा समजलं अरे आता तर मेवना तर नाही आहे, हे तर ब्रह्मांडाचा राजा आहे ना. असा ऐसे ऐसे अपराधा मर्यादा नाही मुकुंदा. म्हणून रक्षे रक्षे प्रमादा पासूनिया. म्हणून मला जे गुन्हे घडले ते माझं संरक्षण करा याच्यासाठी. पण एक गोष्ट, आपला बोगस जरी परमार्थ असला तरी पुढे त्याचा फायदा आहे. फुकट नाही जाणार. चालतो कसा याच्यावर अवलंबून आहे ना मुक्काम. एक मनुष्य आला, त्याला जायचं होतं मुरबाड. तर नार्वेच्या माणसाला सांगितलं मला मुरबाडला जायचं, किती वेळ लागेल. तर तो बोलला निघ, मला नको विचारू. तर तो 50 पावलं चालल्यावर त्याला मग बोलावलं, इकडे 2 तासात जाशील तू मुरबाडला. अरे मग अगोदर का नाही बोलला. अगोदर तुझी चाल नाही बघितली म्हणून.
तुझ्या चालण्याचा वेग कसा आहे बघण्याकरता मी तुला आकलून दिला अगोदर. आता मला समजलं की तू असा चालतो, इतकं तुझा गेर आहे. त्याप्रमाणे मग तू तो कसा पोहोचू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही चाललोय, गोष्ट करी फुकट नाही जाणार हे सगळं. कीर्तन वगैरे ऐकतो सगळं फुकट जाणार नाही, पण काय जास्त लागेल. भयंकर युग जातील तेव्हा कुठे भेटला तर भेटला. विठ्ठल विठ्ठल. नंबर नाही भेटला ना अजून म्हणून. बरं नंबर आपण तुकाराम महाराजांना विचारला देऊला जायला पाहिजे, तर तिकडे नाही जात आम्ही कोणाला पण विचारतो नंबर. ते खोटे नंबर असतात. तुकाराम महाराजांना विचारायचा आपण नंबर. कृष्णाचा नंबर त्यांच्या जवळ आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ आहे ना. बाकीच्या ज्याच्या कोणाच्या जवळ नाही ते नंबर. दुसरं कोणी घेतले असते ते त्यांच्या जवळची घेतले असते त्या तुकाराम महाराजांच्या. मग ती काय बोलली माहिती आहे का? ती बोलली या महिन्यामध्ये जितकी पोरं जन्माला आली असतील ना सगळ्यांनाच वारून येते. तेव्हा देव भगवान पाण्यामध्ये विचार करतात, अरे बापरे माझ्या बरोबर जन्माला आलेल्या सगळ्याला मारायला बघते, आणि जर त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी माझा अवतार काय कामाचा. देवाने तिला आपल्याकडे ओढून घेतली बरं का, आपल्या नंदाच्या घराकडे. तिला समजलं की नंदाचं घर आहे ना, इथेच तो कृष्ण आहे म्हणून. म्हटले बाई लक्ष काय म्हणतात यशोदाबाई, तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ झाला, नामकरण विधी झालं कधी आम्हाला कळलंच नाही. तेव्हा यशोदा माता बाहेर आल्या. म्हणलं बाई जरा थांबा, बाळाला आताच कुठे झोप लागली. 4 तास सारखा पाळणा हलत होते पण झोपच नव्हती लागत. का कोणी मूठ मारली का कोणाची नजर लागली का कोणाला माझ्या बाळाला. बाळ किती विचार करतो की मी झोपा काढायला आलो का. मी यांना मारायला आलो ठार. अशा माणसांना देवाला आपण जे घालवायला बघतात ना त्यांना इथे राहण्याचा कोणताच अधिकार नाही, म्हणून यांना घालवलंच पाहिजे. म्हणून मी धंदा करायला आलो तो घेऊन या चक्र गदा. धंदा करण्याकरता. कोणता धंदा? भक्ता राखे पाय आपासी, दुर्जनासी मारून टाकेल. तर दुर्जन आता पहिला गिरायक आहे माझा भोनीचा. भोनीचा गिरायक असं कसं वागायला पाहिजे भाईचंदला बरोबर माहित आहे, कारण त्याचं दुकान आहे. पहिला गिरायक जाऊ नाही द्यायचा असं आहे. भोनीचा गिरायक जर गेला तर मग आखे दिवस नाट लागते असे ते बोलतात दुकानवाले. आता हिला मारायची टार बर का. तो रडायला लागले पाळण्यातच बाळतो. म्हटले बाई तू काहीतरी बोलतो, बाळतो जा रडतोय तू असं. मग चाल आली ती बर का. देवाला तिने बघितलं ते बर का, काय सुंदर राजस पांडुरंग कांती. पावणे 10ला सुरू झाले. तेव्हा 9:45चा माझा टायमिंग आहे. जास्त मला जाणं वाटत नाही, पण आता काय करू. मी घड्याळाला मध्ये बघितलं तर तुम्हाला सांगू माझं थोडी भूल झाली. माझं बरोबर घड्याळ आहे पण ती भूल झाली. मला वाटलं का काही घड्याळ बंद झालाय का काय. तेव्हा मी या विचारलं, त्यांना विचारल्यानंतर परत इथे बघितलं तर तो बरोबर आहे. तुमच्याच चांगलं घड्याळ आहे माझं बंद. पुरा करायला पाहिजे. आता 5-7 मिनिटं जातीलच. आता काय करू मी तर बांधलो गेलो नाही का. वाचून चालेल ना. वाचून अगोदर सांगितलं मी 5:15ला पुरा करायचं. विठ्ठल तुम्हाला बघितलं तिने आणि तिला वाटलं की अरे याला कसं, कारण सौंदर्याला पारावारा नाही, भालं आहे असं आहे. एकदा असं मनात आलं. दुसऱ्या क्षणाला असं मनात आलं की हा मारायला आलाय.
बरं का, कंसाला मारलाय, राजाने मला सांगितलं याला मारून टाक, म्हणून त्याच्या आठवण झाली, म्हणून तिला ठरवलं की याला मारलं पाहिजे, आणि म्हणून मारण्याकरता विष भरून आली ते स्थानामध्ये. बरं का, ओसंगाला लावलं, देवाने ते विष शोषण केलं, आणि पंचप्राण शोषण करायला लागल्यानंतर ती एकदम ओरडली, अरे कृष्णा सोड मला, दोनदा बोलली. बरं का, ये लोकातून आणि पर लोकातून तिची सुटका केली, तिचा उद्धार देवाने केला. अशा प्रकाराने सगळ्या राक्षसांचा नायनाट केला. नुगडता बालपणाची फुली नेहादा नवी सृष्टी केली, करिगिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. अशा प्रकारे सगळ्या राक्षसांचा नायनाट केला. भगवान रांगती झाले, चोऱ्या करायला लागले, गाराणी यायला लागली. आवरी 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 आपुला काना, आपुला काना गो आमुच्या, वाटत नाही. तुमचा पोरगा तुम्हाला चांगला आहे, आम्हाला काय वाटेल ते करतो तो. रात्री आला, त्याने लोणी खाल्ला आणि माझ्या सुनेच्या तोंडाला तो लावला, खाल्ला त्याने आणि तोंडाला लावला. तर आमचं हे कडाक्याचं भांडण झालं सासू सुनाचं. म्हणजे भांडणं करण्याकरता तुझा पोरगा येतो म्हणून त्याला आवरा, असं आहे. मग यशोदा मातेने नवस केला गणपती बाप्पाला की जर खोड्या करतो, तर गणपती बाबाला सांगितलं माझ्या भावाला खोड्या करायचं बंद करा, तुम्ही आशीर्वाद द्या त्याला, त्याच्यावर कृपा करा. जर तुम्ही माझ्या बाळाच्या खोड्या जर बंद केल्या तर तुम्हाला मी 21 मोदक वाईन चतुर्थीला. तर भगवान विचार करू लागले, चालेल थांबू आपण महिनाभर काही खोडी नाही केली. महिना झाल्यानंतर मग तयारी केली सगळी, बर का, नवस भेटायची. मोदक वगैरे केले, सगळी काही सामग्री घेतली, दिवा वगैरे अगरबत्त्या वगैरे कापून तिथे देवापुढे ठेवला आणि कृष्णाला सांगितलं तू इथं बसून राहा, मी काड्याची पेटी घेऊन येते दिवा पेटवायला. तर ती गेली काड्याची पेटी आणायला ना आई, तर याने सगळेच खाल्ले, ती सगळी एकटीच मोदक खाल्ली. आई येऊन बघते, काय अरे लाडू काय मोदक काय केले, खाल्ले का तो? म्हटले मी नाही खाल्ले. मग झाले काय इथे, मी कसं काही बोललो तो? मग कोणी खाल्ली बाबा? तो बोलला ना, असं एक मोठ्या पोटाचा कोणी आला होता, ही मोठी सोन त्याची, त्याने लगेच सुरुवात केली खायला. वदनी कवरला घेता पण नाही बोलला. मी बोललो हे खाऊ नका, आई रागवेल. तर त्याने मला हात उगारला, मग नंतर कापायला लागलो मी. म्हटले बाबा काकूचा मला मारू नको. मग त्यांनी खाऊन गेलं. तो आई विचार करते की हे सगळं नाटक करतोय वाटतं, बघू खाल्ला असलं तर दाताला लागला असेल कुठेतरी. तर त्या निमित्ताने जेव्हा त्याने देवाने आ केला ना, तेव्हा त्याच्यामध्ये हजारो गणपती, हजारो भोलेनाथ, हजारो ब्रह्मदेव, हजारो इंद्रचंद्र सगळे दाखवले. तर तिला समजलं अरे बापरे, हे तो माझा पोरगा कोणी साधा सुद्धा नाहीये. म्हणून तुम्ही आम्ही पण हे जाणायचं आपल्याला. एको देव सर्व भूतेषु गुढा, बलिया माझा पंढरीराव. आपला देव एकच आहे, त्याच भजन करायचं. सगळ्या देवांचं भजन नाही करायचं, पांडुरंगाचंच भजन करायचं फक्त. बलिया माझा पंढरीराव, जो या देवांचा आहे देव. देवाने असं सूचित केलं की सगळे देव माझ्यामध्ये आहेत. मग माझ्यामध्ये आहेत ना, मग माझी सेवा केली की सगळे देव खुश. आपण हापूस आंबा लावतो, आंबा लावल्यानंतर त्याच्या फांद्या असतात, पानं असतात, फुल असतात, सगळं काय असतात. त्याने ते सगळे टवटवीत व्हावे असं जर वाटत असेल तर रोजच्या रोज असं पाणी उडवायचं त्याच्यावर. बरोबर म्हटलं? नाही 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 नाही,
मुलं सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोष येती. तसं आमचा कृष्ण मूल स्वरूप आहे, मुलाचा आहे. मुलाला पाणी घेतलं की सगळ्या फांद्या सगळ्या पटविटविट होतात. त्याप्रमाणे कृष्णाचं भजन केलं की गणपती खुश, भोलेनाथ खुश, ब्रह्मदेव खुश, सूर्यदेव खुश, चंद्र खुश, कारण त्याच्या पोटात आहेत ते बाबा. असं आहे. असो अशा प्रकाराने मग त्या खोड्या चालूच होत्या. मग देवाला सांगितलं कृष्णाला, बाळा बस झाला, आता मी कंटाळली, आता तू गाय घेऊन चारायला जात जा. भगवान श्रीकृष्ण गाय घेऊन चारायला जायचे. तिथे इतकी वेळ झाली ना तर मग शिदुऱ्या सोडायच्या आणि एकत्रित करून खायच्या. त्याला काला बोललेला आहे. भगवान श्रीकृष्णाने गोकुलामध्ये जो काला केला तो काला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटी असतो. ज्ञानेश्वर मा बोले ज्ञानराज मा बोले तुकाराम.